ठाणे शहरात बॅनर वॉर. ठाण्यातील बॅनर वॉरला पुन्हा एकदा उधाण आले असून पक्ष कोण विकला. खुर्चीसाठी पक्ष व विचारधारा आघाडीकडे गहाण ठेवणाऱ्यांनी तत्वांच्या गोष्टी करू नये. शिवसैनिक विचारधारेची बांधील आहे तो तुमचा नोकर नाही अशा आशयाचा बॅनर शिंदे गटाचे परिवहन समितीचे माजी सदस्य राजेश मोरे यांनी ठाण्यातील 3 पेट्रोल पंप परिसरामध्ये लावला आहे. तर हरिनिवास सर्कल येथे उद्धव ठाकरेंचे दिल्ली सोनिया गांधी व शरद पवार यांच्या चरणी लोटांगण घालताना जे व्यंग्यचित्राचे बॅनर लावले आहेत, तर काही अंतरावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनीही बॅनर लावले आहे की शिवसेना पक्ष कुणी चोरला, दुसऱ्यांची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व नाही. काय आहे हिंदुत्व? आपल्या प्रतिक्रिया आम्हाला व्हॉट्सअपवर कळवा. मोबाईल नंबर 9820055066 असा बॅनर केदार दिघे ठाकरे गटाकडून लावण्यात आला आहे. दरम्यान विरोधकाने लावलेले बॅनर हा एक केविलवाणा प्रकार आहे. उद्धव ठाकरेंना मिळणारा प्रतिसाद बघून विरोधकांच्या पोटात दुखतोय म्हणून हा त्यांनी केविलवाणा प्रकार केलाय. स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी दिल्ली पाय धरण्यासाठी कोणते नवे वेशभूषा बदलून गेले असे केदार दिघे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने या विरोधात कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. तर उद्धव ठाकरेंच्या विरोधात लावण्यात आलेला बॅनर विरोधात नौपाडा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे व उद्धव ठाकरेंच्या विरोधात लावण्यात आलेला बॅनर काढण्यात आला. जिकडे एका ठिकाणी सन्माननीय उद्धव साहेब ठाणे नगरीमध्ये येत आहेत, तो जो जल्लोष, ती जी ऊर्जा ही आपल्याला कार्यकर्त्यांमध्ये दिसून येते. त्याच्या पलीकडे जाऊन उद्धव साहेबांचा वाढता प्रतिसाद लोकांकडून जो त्यांना मिळतोय ते कुठेतरी विरोधकांच्या पोटामध्ये दुखणे करण्याने अशा पद्धतीने एक छुप्या पद्धतीने वार करण्याचा एक प्रयत्न काही विरोधकांनी केलेला आहे आणि त्याला जास्ती महत्व देणं योग्य वाटत नाही. अहो, लोटांगण गेल्या 2.5 वर्षामध्ये स्वतःची पाप लपवण्याकरता कोणी किती वेळा दिल्लेश्वरांच्या पाय धरले आणि किती वेळा दिल्लेश्वरांकडे गेले हे सर्वसामान्य जनतेला व्यवस्थितरित्या माहितीये. उद्धव साहेबांनी जर का शिवसेनेचा प्रचार प्रसार आणि ज्या पद्धतीने महाविकास आघाडीला जे घवघवीत यश या लोकसभेमध्ये पूर्ण देशामध्ये मिळालं, त्या अनुषंगाने जर का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा जर का प्रचार प्रसार नुसता राज्यात नाही तर उभ्या देशात होत असेल आणि त्याकरता महाविकास आघाडीच्या बैठकींना जर का जाणं असेल तर त्या मला असं वाटतं काही वावगं नाही, का चुकीचं नाही. तो बॅनर लावला, त्याच्यामध्ये माझा फोटो, माझा नंबर व्हॉट्सअपचा आणि लोकशाहीमध्ये लोकांना महत्व आहे, नागरिकांना महत्व आहे आणि त्यांनी त्यांचं मत, त्यांना असलेलं हिंदुत्व, त्यांनी शिकलेलं हिंदुत्व, त्यांच्यावरती झालेले हिंदुत्वाचे संस्कार ह्या माध्यमातून हिंदुत्व काय हे त्यांनी सांगावं असं आपण एक अपील केलेलं आहे. पण त्याच्या विरोधात अशा पद्धतीचे फालतू बॅनर लावायचे जिकडे न नाव न चेहरा, मला असं वाटतं हे चोरट्या पद्धतीने लावलेले बॅनर आहेत आणि त्याच्याकरता त्याला जास्ती महत्व देणं योग्य नाही. ते पदाधिकारी, शहर प्रमुख प्रदीपजी शिंदे असतील, विभाग प्रमुख असतील प्रकाश पायरे, तुषार रसाळ, इतर सर्व आमचे सगळे पदाधिकारी जे इकडे उपस्थित आहेत ते नौपाडा पोलीस स्टेशनला जाऊन एसीपी मॅडमना भेटलेले आहेत, सिनियरना भेटलेले आहेत. त्यांनी देखील ठाणे महानगरपालिकेच्या त्या कॉन्ट्रॅक्टरबरोबर कोऑर्डिनेट केलेलं आहे की तुम्ही हे त्वरित काढा. पण आज जी सभा होणार आहे उद्धव साहेबांची, त्याला उत्तम प्रतिसाद, उदंड प्रतिसाद लोकांचा मिळणार आहे. माझे आव्हान फक्त ह्या पोलीस स्टेशनला एवढंच आहे, या पोलिसांना आहे की संध्याकाळी याची सगळी सुरक्षेची जबाबदारी तुमची आहे. त्यात शिवसेना जर का कुठेही काही चुकीचं झालं तर शिवसैनिक आपल्या पद्धतीने त्याला. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. प्रकल्प बाधित कुटुंबाच्या घरांसाठी कृती आराखडा. स्थावर मालमत्ता विभागाची श्वेतपत्रिका काढा. आमदार संजय केळकर. अनेक कुटुंबे वर्षानुवर्षे घरांपासून वंचित.
शहरातील विविध प्रकल्पांमुळे बाधित झालेली कुटुंबे वर्षानुवर्षे पुनर्वसन न झाल्याने घरांपासून वंचित आहेत. आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रशासनाकडून कृती आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे या कुटुंबांना घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यावेळी स्थावर मालमत्ता विभागाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणीही श्री केळकर यांनी केली. ठाणे शहरात अनेक प्रकल्पांतर्गत शेकडो कुटुंबाची घरे बाधित झाली असून अनेकांचे पुनर्वसन वर्तकनगर, मानपाडा, राबोडी आदी भागात रेंटल इमारतींमध्ये पुनर्वसन करण्यात आले आहे. तर शेकडो कुटुंबे आजही घरांसाठी वणवण करत आहेत. या कुटुंबांनी अखेर आमदार संजय केळकर यांची भेट घेतली. श्री केळकर यांनी तातडीने आज शासकीय विश्रामगृहात स्थावर मालमत्ता विभागाचे उपायुक्त मनीष जोशी आणि या कुटुंबाची बैठक घेतली. यावेळी 24 वर्षे घरांपासून वंचित असलेले सॅटिस बाधित 58 कुटुंबे आणि 8 वर्षापासून वणवण करणारी हॅपी व्हॅली येथील 18 कुटुंबे तसेच माजी नगरसेवक भरत चव्हाण, स्थावर मालमत्ता विभागातील अन्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. आज या ठिकाणी हा जो मालमत्ता विभाग आहे त्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन या शहरामध्ये अनेक पुनर्वसनाची प्रकरणं जी आहेत ती प्रलंबित आहेत. अनेक जे बाधित झाले लोक जे 20-25 वर्षापूर्वी बाधित झाले पण अजून त्यांना योग्य ती घरं मिळालेली नाही, त्यांना कोणी बघितलेलं नाही, अशी शेकडोनी लोक निरनिराळ्या विभागामध्ये ठाणे शहरात आहेत, कोपरी भागात आहेत, वागळे इस्टेटमध्ये आहेत. तर अशा लोकांना आज या ठिकाणी आपण बोलवलं होतं आणि त्यांच्या अक्षरशः चपला झिजून गेल्या पण त्यांचं अजून कुठेही पुनर्वसन झालं नाही. त्यांना साधं पात्र असून देखील पत्र पण मिळालेलं नाही आणि त्याच्यामुळे ही बैठक आम्ही आता आयोजित केली आणि सॅटिस ज्या ठिकाणी सॅटिस झाला त्या सॅटिसच्या खाली जे लोक राहत होते त्या लोक आता 24 वर्ष झाली त्यांना कुठेच काही राहायला मिळालं आणि म्हणून आज उपायुक्त आणि त्यांच्या खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांना घेऊन आम्ही मीटिंग केली आणि प्रत्येकाचं समाधान होण्याच्या दृष्टीने ठोस असा प्रकारचा ऍक्शन प्लॅन पण बनवलेला आहे आणि त्या ऍक्शन प्लॅनच्या प्रमाणे पुढच्या काळामध्ये कारवाई होणार आहे. मी या निमित्ताने महापालिकेकडे मागणी देखील करतो की हे जे काही तुमचं किती जागा रिकाम्या आहेत, किती भरल्या आहेत, चुकीच्या भरल्या आहेत का असेच घुसलेले आहेत, जे आहे त्याची महापालिकेने श्वेतपत्रिका काढावी आणि ती लोकांसमोर आणावी. कारण नाही तर विकासाच्या कामामध्ये जे बाधित लोक होणार आहेत ते जागा सोडणार नाहीत. एकीकडे आम्हाला विकास करायचा आहे तसं या लोकांना पण आम्हाला योग्य पद्धतीने पुनर्वसन करायला पाहिजे आणि त्याच्यामुळे याचा निष्कर्ष निघेपर्यंत आम्ही याचा पाठपुरावा करणार आहोत. ठाणे पूर्वचा आमचे भरत चव्हाण आहेत, त्यांनी या सॅटिसचा विषय बरेच वर्ष चालवलेला आहे परंतु तो अंतिम टप्प्यामध्ये पूर्ण कसा होईल याच्या दृष्टीने ठोस अशा प्रकारचे आता निर्णय झालेले. या ठिकाणी रेंटलच्या घरं आहेत, मग वर्तकनगरला असेल, मानपाड्याचं तर आता आम्ही चित्र समोर केलं की तिथे नुसता कचरा नाही आहे, लिफ्ट पण, लाईट नाही, पाणी नाही, त्या ठिकाणी सिव्हिल वर्क करण्याची गरज आहे, गळती लागलेली आहे. आता शेवटी लोकांना आगीतून आपल्याला फोफाट्यात पाठवायचं आहे का? हा नरक यातना किती दिवस त्यांनी सहन करायचा? शेवटी माणसं आहेत, त्यांना किमान ज्या गोष्टी आहेत त्या मिळाल्या पाहिजेत आणि त्याच्यामुळे त्यांनी आता तातडीने आदेश दिलेले आहेत आणि त्या दृष्टीने देखील कार्यवाही सुरू होते. हेच मोठं संतापजनक आहे की ज्यावेळेला आपल्याला रस्त्याच्या रुंदीकरण करायचं होतं चंद्रशेखर साहेबापासून ते रुंदीकरण झालं म्हणून आज निदान ठाण्याचे लोक श्वास घेत आहेत, नाही तर आणखीन गोंधळ झाला. 27 लाख लोकसंख्या, पण त्यांची पण काळजी करायला पाहिजे. नवीन प्रकल्प आपण ज्या जोमाने करतो त्याच जोमाने यांचं पण पुनर्वसन वेळच्या वेळी योग्य त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करण्याच्या दृष्टीने यापुढे देखील आम्ही आग्रही
पुराव्यासह तक्रारी करून देखील आयोग गंभीर नाही. निवडणूक आयोग म्हणजे सत्ताधाऱ्यांची खाजगी यंत्रणा. शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे. लोकसभा निवडणुकीत निवडणूक अधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या दबावापोटी काम केले. बोगस मतदारांना रोखण्यात निवडणूक आयोगाला अपयश. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार राजन विचारे यांनी लोकसभेच्या पराभवानंतर आपल्या पराभवाची कारणे शोधली असता त्यावेळी असे निदर्शनास आले की जनमत आपल्या बाजूने असताना कटकारस्थाने करून पैसा व सत्तेचा वापर करून निवडणूक यंत्रणांमध्ये आपल्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका करून सत्ताधारी आपली पोळी भाजून घेत असल्याचा गंभीर आरोप खासदार राजन विचारे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळासोबत काल रात्री उशिरा जिल्हाधिकारी व निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत केला आहे. त्यावेळी संपर्क प्रमुख नरेश मणेरा, जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, प्रभाकर म्हात्रे, केदार दिघे, शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, सचिव व इतर शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वरील उपस्थित केलेल्या मुद्द्यांचे स्पष्टीकरणासह अधिकृत पुरावे निवडणूक विभागाकडे असल्याने याची पडताळणी करून त्यांनीच याचे स्पष्टीकरण देऊन शंका दूर करावी अशी मागणी भारत निवडणूक आयोग व ठाणे निवडणूक अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. परंतु याची दखल घेतली जात नसल्याने खासदार राजन विचारे यांनी सरकार नियंत्रणेवर ताशेरे ओढले आहेत. सरकार हे बदलत असतात, कोणी कायमस्वरूपी नसतात. ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांकडून कार्यकर्त्यांसारखी कामं करून घेतली जात आहेत, लोकसभेला आम्ही सहन केले, विधानसभेला सहन केले जाणार नाही. तसेच कोणी कामे केलेली आहेत या सर्व लोकांची नावे आमच्याकडे आहेत. वेळ आल्यास नक्की जाहीर करू. जर अशा पद्धतीने लोकशाहीचा गळा घोटत असाल तर रस्त्यावर उतरून काम करावे लागेल, असाच इशारा शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. या संदर्भात तो विषय वेगळा होता, हा विषय वेगळा आहे. या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल की हायकोर्टामध्ये या ठिकाणी आपण याचिका त्या ठिकाणी दाखल केलेली आहे आणि त्या याचिकेमध्ये त्यांच्यावरती त्यांनी गुन्हा लपवलेला होता आणि ते पण त्यांना सजा झालेला जो गुन्हा होता तो त्या ठिकाणी लपवला होता. त्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये त्या सजा झाल्यानंतर ह्याचा अपिलात गेले आणि अपिलात गेलं असताना तो रिजेक्ट झाला तरी सुद्धा ते लपवलं होतं आणि म्हणून या संदर्भात याचिका केलेली आहे आणि मला न्याय व्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे की या संदर्भामध्ये न्याय प्रक्रियेमध्ये मला न्याय मिळेल. आयुक्ताला पत्र दिलेलं आम्ही या संदर्भात सर्व पुरावे आम्ही दिलेले आज इथे दिलेले आहेत आणि मला वाटतं मागच्या आम्ही 19 तारखेला या संदर्भामध्ये लोकसभेमध्ये झालेले दुबार नावाचं पण पत्र दिलेलं आहे. 18/4/2025 ला सुद्धा आम्ही या ठिकाणी दुसऱ्यांदा पत्र दिलेलं आहे आणि आज आम्ही ह्या जी काल यादी प्रसिद्ध झाली ते यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ते संबंध असलेली दुबार नावं या ठिकाणी आम्ही त्यांच्या निदर्शनात प्रूफ सकट दिलेले आहेत. तर ह्याच्यावरती आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आम्ही या संदर्भामध्ये कारवाई करू. जे जे कोण अधिकारी ह्याच्यामध्ये सामील असतील त्यांच्यावर सुद्धा कारवाई करू असं आम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे. आणि लोकसभेमध्ये आता तुम्हाला मी सांगितलं ना टोटल या संदर्भामध्ये जवळजवळ 1,66,990 ही त्या लोकसभेला होती आणि आता जे आपण विधानसभेचे आपण आता जी नवीन यादी आली त्यामध्ये 1,79,000 अशी ही नावं आहेत. त्या मुख्यमंत्र्यांनी ज्यांच्यामुळे बाळासाहेबांचं ते नाव घेतात, आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघेचं नाव घेतात. काल पुस्तकाचं प्रकाशन झालं. मला वाटतं अजितदादांनी त्यांना सांगितलं शाल जोडीमध्ये मारले पण ते त्यांना कळलं नसेल की तुम्ही स्वतःला कर्मयोगी म्हणता आणि त्या कर्मयोगीमध्ये तुम्ही बाळासाहेबांना विसरले, दिघे साहेबांना विसरले. धर्मवीर पिक्चरामध्ये तुम्ही तुमचं ब्रँडिंग करून घेतलंय की मी धर्मवीरांसारखा दिसतो. अरे धर्मवीरांसारखा धर्मवीर झाले पण असे परत धर्मवीर होणे नाही आणि त्यासाठी चांगलं काम करावं लागतं. ज्यांच्या ह्याच्यामध्ये गद्दारी आहे तो कधीच धर्मवीर होऊ शकत नाही किंवा कर्मवीर होऊ शकत नाही. गणेशोत्सव मंडळाच्या सहकार्याने ठाण्यातील गणेशोत्सव आदर्श पद्धतीने साजरा करूया. अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांचे आवाहन. महापालिकेत झाली गणेशोत्सव पूर्वतयारी बैठक.
माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सण आणि उत्सवांवर कोणतेही निर्बंध ठेवलेले नाही, त्यामुळे ठाण्यातील गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने आणि खेळीमेळीच्या वातावरणात आयोजित करूया. त्याचबरोबर नियमांचे काटेकोर पालन करून आपण हा गणेशोत्सव आदर्श पद्धतीने साजरा करूया, असे आवाहन ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केले आहे. ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांच्या निर्देशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रातील गणेशोत्सव पूर्वतयारीबाबत गुरुवारी महापालिका मुख्यालयातील कैलास नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समिती, गणेश मंडळे, महापालिका, पोलीस महावितरण, टोरंट आदींचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. गणेशोत्सव मंडळाच्या सूचना, त्यांना येत असलेल्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी प्रस्ताविकात स्पष्ट केले. माननीय उच्च न्यायालयाचे निर्देश आणि राज्य सरकारचे निर्देश यांच्यानुसार उत्सवांचे नियोजन करण्यात येणार आहे. हा उत्सव पर्यावरणपूरक असावा यासाठी राज्य सरकार आणि महापालिका आग्रही आहे, असेही रोडे यांनी सांगितले. गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव ही संकल्पना राबवणारे ठाणे हे राज्यातील पहिले शहर आहे. या संकल्पनेला गणेश भक्त, गणेश मंडळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्या सकारात्मक वातावरणात याही वर्षीचा गणेशोत्सव साजरा करूया. सर्वानुमते जी नियमावली ठरली आहे तिचे सगळ्यांनी काटेकोर पालन केले तर नागरिकांची, गणेश भक्तांची गैरसोय होणार नाही, वाहतुकीला, पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होणार नाही. त्या दृष्टीने सर्व मंडळींनी सहकार्य करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी या बैठकीत केले.